पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा कथेचा विस्तार दुसरे चरण संताची संताची दुसरे चरण संताची 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 कटगुपदाने कथेचा विस्तारो कटगुपदाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने विराजे कथा कुरुमती अनुसार प्रेम सहित गादिजलो बधारिजे पवन कुमार जय जय श्री राधार मोहन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दे जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा हे दुख भजन मारुति नंदन हे दुख भजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती पवन सुत बिनती बारंबार सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा
वारकरी संतांच्या मजरुदयी सद्गुरुजीने तारिला संसार गुरु म्हणून विशेष अत्यादुर्विवेकावरी नाम साराचे हे सार शरणागता यम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम प्रसूत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेलं भंग देवाच्या सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि श्री तुकोबारांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 शरणाचा नामपर प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडला विठाला विठाला अभंगाचा भावार्थ आणि नामसरार्थ जर बघितला तर फार सोपा आहे. प्रस्तुत अभंगामधनं खऱ्या अर्थानं काही साधक मंडळीला जगद्गुरु श्री तुकोबारा सांगता बाबा त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा, अन्यथा आपल्या जीवनामध्ये फक्त विषयामध्ये रममान होऊन राहाल तर आपल्या जीवनामध्ये नंतर मात्र गर्भवासाच्या नरकाच्या यातना आपल्या जीवनामध्ये उपभोगावं लागेल. का हो महाराज, त्या नरकाच्या यातना चुकवण्याकरता आम्ही काय केलं म्हणजे आमच्या जीवनामध्ये नरकाच्या यातना चुकल्या जातील. महाराज म्हणता त्याच्याकरता सारात सार सोप्यात सोपा उपाय जर काय असेल तर नाम साराचे हे सार शरणागता यम किंकर, जो त्या नामाची शरणागती करतो खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनामध्ये यमाच्या तावडीमधून सुटका होते. असं उत्तमात उत्तम पुरुषोत्तमाचं भगवान परमात्म्याचं नाव आहे. महाराज असा काही पुरावा आहे का ज्यानं नामचिंतन केलं आणि आपल्या जीवनामध्ये उद्धार झाला. महाराज म्हणता नाम जपता चंद्रमोळी नामे तरला वाल्याकोळी. वाल्याकोळ्याचा उद्धार कसा झाला म्हणले भगवान परमात्म्याच्या नामानं. तसं तर महाराज म्हणता उत्तमात उत्तम भगवान परमात्म्याचं नाव आहे. अगदी त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण गोड गायनाचार्य स्वर्गंधर सुरेशकार हरिभक्तपरायण आमचे अक्षय महाराज वाघ, म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांचं आडनाव जरी वाघ असेल पण फार नम्रता आहे महाराज त्यांच्यामध्ये, नाही का. अगदी त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. आमचे शर्मण साहेब हार्मोनियम वादक त्यांनाही धन्यवाद आहे. त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण गोड गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज श्री महाराजांचा अतिशय गोड आवाज आहे. आमचे हरिभक्तपरायण भास्कर महाराज श्री महाराजांनाही धन्यवाद आहे. इकडे भास्करच महाराज आहे का, माणिक महाराज श्री महाराजांनाही धन्यवाद आहे. आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं ज्ञान साधन वारकरी शिक्षण गुरुकुल त्र्यंबकेश्वर या सगळ्या विद्यार्थ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी गोड ही सगळी विद्यार्थी मंडळी आहे. त्याच पद्धतीनं तुमच्या प्रभागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्या माध्यमातून येणं झालं आमचे कृष्णा महाराज, खऱ्या अर्थानं त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी गोड पहिल्या दिवसाच्या मानानं फार गोड आयोजन आहे चेअरमन साहेब, नाही का. तुमच्या प्रभागामध्ये इतका गोड महोत्सव होणं म्हणजे अवघड आहे, पण तरी सुद्धा इतका गोड महोत्सव त्या ठिकाणी तुम्ही करता. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आहे. विशेष म्हणजे त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी गोड ज्यांचा साऊंड आहे, विशेष करून आमच्या परिसरामध्ये नव्हे तर नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये टॉप 10 मध्ये अनेक साऊंड आहे. पैकी मोरिया नावाचा साऊंड 1 नंबर आहेत महाराज, नाही का. खऱ्या अर्थानं अगदी गोड एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा महाराज. माझा आवाज प्रचंड बसलेला असतो कायम, त्यांच्या ज्ञानाला लोक कायम बसलेलाच राहतो महाराज, पण तो बाहेर कसा काढायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे. आमचे विकी दादा, विशेष म्हणजे विकी दादाला पाहिल्यानंतर त्यांचा साऊंड सोडावं कृष्णा बाबा, त्या विकी दादाला त्यांचा साऊंड पाहिल्यानंतर तर आनंद होतोच, पण नुसतं त्यांना पाहिल्यावर आम्हाला इतका आनंद होतो, बायकुल पाहिल्यावर जेवढा आनंद होत नाही तेवढा तुम्हाला पाहिलं होतो बाबा, नाही का. फार गोड साऊंड आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. आमचे वैभव दादाही गोड शूटिंग करत आहे. मराठी वक्ता नावाचं चॅनल आहे. आमचे ठोके सर वगैरे मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. अगदी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमामध्ये ज्यांचा भरारीचा वाटा आहे आमचे शेखर नाना या ठिकाणी उपस्थित येता येता मी नानांचा माझा एवढा काही परिचय नव्हता, पण कृष्णा बाबा बसल्यापासून नानांचा विषय सांगत होते. मला काय बा एवढं नाना नाना नाना, पण टोल गेटवर ज्या वेळेला आलो ते म्हणले थांबा फास्टॅग नाही. म्हणले का बरं म्हणले आम्ही नानांकडे चाललो. त्यांनी दिलीन गाडी सोडून मारा. ते पुढं आल्यानंतर त्यांनी दाखवलं हा पेट्रोल पंप नानांचाच, ही सगळी इमारत नानांचीच. म्हणलं आता नाना का गोड बोलून बोलून सगळं आपल्या नाव करून घ्यावं मस्त, नाही का. एवढं पाहिलं मी मनातली मनात म्हणलं ऋषा नागणी तेल गाडीला टाकून आला, नाही तर इकडं गाडी नानकून फुल करून न्यात आली असते, नाही का. अगदी गोड नानांच्या घरी गोड संत भोजन झालं. अगदी वारकरी संप्रदायामध्ये नानांचा हिरारीचा वाटा आहे, म्हणून मला त्यांच्याकडे पाहिल्यावर म्हणं वाटतं नाना तर नाना शेखर नाना बाकीचे नाना करती ता नाना, नाही का. अगदी गोड आमचे नाना आहे. नानांनाही मनापासून धन्यवाद आहे. मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांना धन्यवाद. मी जास्त वेळ सेवा अजिबात करणार नाही. याचं कारण असं आहे 11 नंतर परत आपल्याकडे भारुडाचा कार्यक्रम आहे आणि पहिला दिवस म्हणलं की थोडासा उशीर होत राहतं, नाही का. पण अगदी कमी कालावधीमध्ये गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार. पण एकच विनंती,
जर कोण का जांभळी दिली भो, जर कोणी पोरं हो तुम्ही लोक गोड बसले, पण जर कोणी हा तांगड्या पसरून बसा, काय अडचण नाही, निवांत बसा, नाही का. एकच विनंती, कसे बसा, इड झोपा वाटलं असतं. एखादं म्हणलं पाणी, इडून पाणी न्या, एखादं म्हणलं गुळ गुळ इडून न्या, काहीच अडचण नाही. फक्त एकच विनंती, मधी कोण उठून जायचं नाही. आणि मधी उठून जर गेले तर चोपदार लईचे मारा, तिकडं 2-3 इकडं 2-3, इडं 2 उभे राहिले, पण ते म्हणले आता बाजूला चाला. म्हणले का हे लईच झटका हाणून राहिला, बसल फाटका म्हणले आपल्या, नाही का. सगळे बाजूला गेले. एवढ्या चोपदारानं जर एखादं पोरग उठलं तर धरायचं, गाडीच्या तिकीट टाकून द्यायचं. तू म्हणशाला आम्ही किती आहे, तो गाडी किती, मी टरक बोलली पण एवढ्याला घेऊन जाईल. म्हणून बसलेल्या जागेवर शांत चित्तेने बसा. माता माऊली, मी तुम्हाला टाळी वाजव म्हणणार, बोला बोला, मी तुम्हाला टाळी वाजव म्हणणार आणि तुम्ही वाजवणार नाही म्हणून राहिले. लईच पुढचे काय तुम्ही बी नका. बसल्या जागेवर शाच्या वेळेला भजन होईल त्यावेळेला हातानं टाळी, मुखानं नामचिंतन करा. बडाला असा तर आजचा दिवस आपल्या करता फार पवित्र आहे. आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जर पाहिलं तर मला वाटतं नाथांची षष्ठी आहे. म्हणून मी नाथबाबांवरती त्या ठिकाणी अभंग घेणार होतो, पण आजची शेबाबा पंचतासी सप्ताहाचा पहिला दिवस, नाथवर अभंग घ्यावा तर लोक म्हणशील याला कळत का नाही, दिवस पहिला नामपर अभंग घ्यायला पाहिजे. बरं, नामपर अभंग घेतलं तर काही काही म्हणलं कस काय बाबा होते, बाबाला नाथ षष्ठी असून नाथ हो काही बोलता आलं नाही, तू का मग आज आहे का काय बुवा, नाही का. पण अगदी म्हणून नामपर प्रकरणातील अभंग निवडून नाथांवरती जेवढं होईल तेवढं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण पहिला दिवस म्हटलं का भगवान परमात्म्याच्या नावाचं महत्व आपल्या जीवनामध्ये जाणलं पाहिजे. कारण देवाच्या नावासारखं सुंदर या जगतामध्ये काहीच नाही, देवासारखंही सुंदर काहीच नाही. तसं जर पाहिलं तर देवाचं काही रूप सुंदर आहे आणि काही रूप आपल्या भक्ता करता इतके अवघड घेतले महाराज. काही काही रूप जर पाहिले तर महाराज म्हणता, एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, जटाधारी दिसत, जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारून पाहत, 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 एक गुरुकावनी बोलत, 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 एक गिळावयासी धावत, अग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग ग, कस करतय म्याव म्याव, अग ग ग ग ग ग, कस करतय म्याव म्याव. जटाधारी भगवान परमात्मा योग डोळे वटारून खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याशी अनंत अवतार भक्ता करत आहे. काही अवतार आपल्याला आनंद देणार आहे, तसं तर देवाचा प्रत्येक अवतार हा आपल्या जीवनामध्ये आनंद देणार आहे. मग माझा देव जितका गोड आहे ना, त्यापेक्षा माझ्या भगवान परमात्म्याचं नाव फार गोड आहे. फक्त आपल्या जीवनामध्ये तेवढ्या निष्ठेनं भगवान परमात्म्याचं चिंतन करा, आपल्या जीवनामध्ये देवाचं भजन करा. साधू संतांनी भजनानं काय होतं, महाराज म्हणता काय होतं नाही, काय अनुभव केले एका चिंतिता विठ्ठले. कारण साधू संतांच्या जीवनामध्ये फक्त देवाचं भजन केलं तर आपल्या जीवनामध्ये महाराज म्हणता काळावर विजय प्राप्त केला. कसा काळावर विजय प्राप्त केला? आज नाथबाबांची षष्टीचा सोहळा, नाथबाबांच्या जीवनामध्ये पाहिलं, जगद्गुरु श्री तुकोबाराचं जीवन पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये फक्त देवाच्या भजनानं आपल्या जीवनामध्ये उद्धार केला. कसं? शरणागता यम किंकर याच्यावरती मी तुम्हाला सांगतो. तसं जर पाहिलं तर साधूचं येणं जाणं त्यांच्या हातामध्ये, त्यांना वाटलं तेव्हा येत्या आणि वाटलं तेव्हा जात्या. आपल्याला येणं हातात नाही, जाणं हातात नाही. मारा कधी इथं बसल्यापैकी कोणाला सांगता येईल का आपल्याला कधी मरण येणार आहे? म्हणजे हे बघा, इथं बसलेल्यापैकी कीर्तनाला पुरुष मंडळ महिला मंडळ, आपल्याला एवढा तरी विश्वास आहे का
आजचं कीर्तन ऐकून आपण घरी जाऊ बा जिवंत आहे का कोणाला विश्वास? ज्याला असेल त्यावर बोट करा. कोणाचा क्षणाचा सुद्धा भरोसा नाही मारा. ऐकणाऱ्याचा सोडावं, सांगणाऱ्याचा तरी भरोसा आहे का? हा ऋषा तुमच्या समोर एवढ्या हाणून राहिला, एवढा टाबा बोलून राहिला, पण थोड्या वेळानं नाना तुम्हाला फोन सुद्धा येऊ शकतो. काय ऋषिकेश बारा गेले म्हणजे जाणार नाही लवकर, काळजी करू नका. पण प्रत्येकाच्या जीवनात कधी कोणाच्या जीवनात मरण येईल काही सांगता येतं का? महाराज म्हणता जिंदगी एक किराए घर है, एक ना एक दी बदलना पडेगा. किराया का म्हणजे भाड्यानं वापरायला भेटलेले. म्हणून आपल्या जीवनात जोपर्यंत नरदे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. कारण आपल्या जीवनामध्ये देवाच्या भजनानं काळावर विजय प्राप्त करत येतो जो साधू संतानं केला. आपल्या जीवनात आपल्याला कीर्तनाला येणं आपल्या हातात नाही महाराज, जन्म मरण काय आपल्या हातात नाही का? पण साधू संताचं येणं जाणं कसं त्यांच्या हातात असतं बघा. नाथबाबांच्या जीवनामध्ये नाथबाबांचं जीवन जर पाहिलं तर नाथबाबा कुठल्या कुळामध्ये जन्माला आले, नाथबाबा कोणत्या घराण्यामध्ये जन्माला आले, तर नाथांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे. भास्कर पंथ नावाचे पैठण क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण राहत होते आणि त्या भास्कर पंथांच्या पत्नीचं नाव आहे सावित्रीबाई. पूर्वीच्या काळात नावं किती गुण असायचे बघा. आता काही नावं मारा, काही नावं इतकी नावं आपल्या जीवनामध्ये चांगले ठेवले पाहिजे. नाही तर काही पूर्वीच्या काळात सगळे देवाचे नाव आजही अजून आजच्या बघा. काहीचं नाव यमुना, काहीचं नाव गंगा, काहीचं नाव सावित्री. कारण म्हणले वाचन निदान तिचं नाव घेता घेता तरी देवायचं नाव. पण इतकी आपली काही येड महाराज त्यांना एवढे चांगले नाव ठेवेल. यमुना नाव ना कधीच यमुना म्हणणार नाही, यमुने तो तोंडाला फोडी येते का नाही का? गंगूबाई नाव आहे ना, मग गंगू म्हण. ती गंगे तू का येडी का काय ग नाही का? अवघड राहतं मारा. बघा पूर्वीच्या काळात नावं चांगले असायचे, नाही तर काहीचे नावं जर पाहिलं ना आता लई चित्र मारा. बघा आता हे पूर्वीच्या नाव तारुण्यातही शोभायचे, म्हातारपणातही शोभायचे. गंगूबाई नाव तारुण्यातही शोभायचं, म्हातारपणातही शोभायचं. नाही तर काही आता नाव. मी एका घरी गेलो, म्हणलं का हो तुमच्या मुलीचं नाव काय? म्हणले आमच्या मुलीचं नाव बंटी. हे बंटी बाबा बाबा बाबा. आणि मग आता मला सांगा तिला तारुण्यात ते नाव का शोभेल बंटी? बरोबर आहे का नाही? पण म्हातारपणात तुम्ही काय म्हणशाल? बंटी आजी कीर्तनाला चालली आपण चाला, हा शोभल का मला सांगा बरं नाही का? पण पूर्वीच्या काळात नावं सुद्धा फार गोड असायच्या. खऱ्या अर्थानं भास्कर पंत आणि सावित्रीबाई, आता ते नावायचं इतका अवघड खेळ झाला. तुमच्याकडे सुरू झालं की नाही मला माहित नाही, पण आमच्याकडे एखादी माता मौली जर गरोदर असेल ना विकी दादा, तर ते एक जेवणाचा कार्यक्रम ठेवले जातो. त्याला काय म्हणत्या? डोळे जेवण. तुमच्या काय हायच वाटतं मग नाही का? डोळे जेवण. आम्हाला काय करायचं महाराज, एक दिवस भागलं बाद झालं, तुम्ही कायच जेवण ठेवा नाही का? मग ते डोळे जेवण ठेवलं का मग ते बर्फीन लाडून बिडून ठेवायचे. मग त्या माता मौलीचे डोळे दाबायचे. मग कुणी येणार ग तुला हाताखालून काढणार ग नाही का? अवघड राहतं मारा. मग आता हे झाल्यानंतर मुलगा झाल्यावर काय नाव ठेवायचं, मुलगी झाल्यावर काय नाव ठेवायचं? काही म्हणत्या मग आता जी माता मौली गरोदर आहे ना, मुलगा झाला तर तिचे 2 अक्षर आलं पाहिजे, तिच्या नवऱ्याचे म्हणजे जो मुलगा होणार आहे त्याच्या बापाचे 2 अक्षर, आईच्या नावाचे 2 अक्षर आले पाहिजे. चांगलं ठुना 2 अक्षर तुमचे ठुन काय तो का झेंडा काढणार आहे का काय बुवा नाही का? पण बघा भास्कर पंत आणि सावित्रीबाई यांना कालांतराने एक मुलगा झालं आणि मुलगा झाल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला. लहानपणामध्ये मुलगा लहान असताना बाप त्याच्यावरती रागवला आणि ते बापाचा राग बघून ते मुलगा पळत सुटलं. बापाशी भीती वाटायला लागली महाराज. कारण पूर्वीच्या काळामध्ये मुलगा बापाला घाबरायचं, बरोबर आहे का नाही? शिक्षकाला विद्यार्थी घाबरायचे. हे सगळे जुने टोप्यावाले बसले, यांना विचारा ना गुरुजी पाहिले काल लांब असा सुट्टीत दिवस असला तरी बॅट टाकून पळत होता. आता तर लय अवघड मार. आता शिक्षक तिकडून आले होते म्हणते मी बॅट धरतो तू बॉल हाण, माझी बॅट धरून तो डोक्यात टाक नाही का? अवघड राहतं महाराज. पण आदर आपल्या जीवनातला त्या ठिकाणी संपत चालला. पूर्वीच्या काळात मुलं बापाला घाबरायची. त्यावेळेला ते पळत सुटले आणि एका त्या ठिकाणी एक प्राचीन मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी राहता. जिथं अंधार आहे, कोणी येऊ शकत नाही. बापानं बराच प्रयत्न मुलाला शोधण्याकरता केला. मुलगा आपल्या जीवनामध्ये सापडत नाही. आई वडील दुःखी आहे. पण कालांतरानं झालं असं, एक दिवस त्या पैठण क्षेत्रामधले एक ब्राह्मण त्या मंदिराजवळून चालले आणि त्यांनी त्या मुलाला पाहिलं. त्या मुलाला पाहिल्यानंतर त्या वेळेला
त्या ब्राह्मणानं पाहिलं, म्हटलं अरे हे तर त्या भास्कर पंताचं मुलगा आहे. घरी गेले आणि सांगितलं, म्हटले बघा तुमचा मुलगा ह्या नाही या मंदिरात आहे, काही गरज आहे का, गपचूप राहा ना, नाही का तुमचं पोरग तो त्या मंदिरात पाहिलं. मग त्या वेळेला त्या ठिकाणी झालं असं, भास्कर पंत आणि त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी येत आहे आणि मुलाला घेताय, बाबा माझ्याकडून चूक घडली चल. आणि विचारलं का रे इतक्या दिवसापासून तू इथं आहे, इथं कोणाचं घर नाही काहीच नाही, मग तुझ्या जीवनामध्ये इतका दिवस तुझा उदरनिर्वाह कसा चालतो, तुला भोजन कोण देत आहे? म्हणले मला भोजन देणारे एक ब्राह्मण आहे. कोण ब्राह्मण आहे? त्यांच्या लक्षात आलं साक्षात सूर्य भगवान परमात्मा याला प्रसाद देत आहे आणि सूर्य भगवान परमात्मा उदरनिर्वाह करता रोज भोजन आणून देत आहे. मग आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं? सूर्य भगवान परमात्म्यानं भोजन दिल्यामुळं खऱ्या अर्थानं याचा सांभाळ सूर्य भगवान परमात्म्यानं केला. सूर्याला अजून एक नाव आहे भानू, म्हणून त्यांना नाव ठेवलं भानुदास. ते भानुदास महाराज आणि त्यांचे जे नातू आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांच्या कुळामध्ये त्या ठिकाणी नाथ महाराजांचं प्रागट्य झालं. बरं, नाथ महाराजांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं नाथ महाराजांचे आई वडील बालपणामध्ये त्या ठिकाणी त्यांचं अवसान झालं. नाथ महाराजांचं जीवन किती पवित्र होतं बघा. नाथ महाराज एकदा पहाटेशी वेळ आहे, लहान वय माझ्या नाथ महाराजांचं, आणि पहाटे उठल्या उठल्या आपल्या आजीला म्हणता, आजी ब्रह्म केवढं असतं का? प्रश्न बघा काय विचारला. आपले लेकर आपल्याला सकाळी उठले उठले असाच प्रश्न विचार, त्यांना ब्रह्मन हरिपाटन. मग आपलं फरक मम्मी मला भूक लागली, ती म्हणते भाऊ खारी खातो का, खारी पाव खातो का, पाव खायन वय आत पाव तू, नाही का. पूर्वीच्या काळात खाणं कसं असायचं, हे रगट खाणं असायचं, त्याचा परिणाम मेंदू सुद्धा शार्प राहायचे महाराज. हे आता बटर खायन, पाव खायन, खारी खायन, फार अवघडच होऊन चाललं महाराज, नाही का. पण बघा प्रसंग असा निर्माण झाला. नाथ महाराज हळूहळू मोठे झाले. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराजांसारखं कार्य जगाच्या पाठीवरती कोणाचा नाही. नाथबाबासारखे संत कोणी नाही, नाथबाबासारखं श्रीमंत कोणी नाही, आणि नाथबाबांसारखं शांती ब्रह्म कोणी नाही. आता तसं तर नाथबाबांचा हरिपाठ जर कोणी वाचला तर नाथबाबाला कोणी शांत म्हणू शकत नाही. कृष्ण शेठ बघा, आता काही उदाहरणं पाहिले तर नाथबाबा शांत आहे, पण नाथबाबांचा हरिपाठ वाचा, ज्यांनी भक्ती केली नाही, काय माय गेली होती भूतापाशी, आता हे वाचले कोण म्हणाल नाथबाबा शांत आहे बुवा, नाही का. पण नाथबाबांचे काही प्रसंग आपल्याला शांती सांगून जातात. नाथबाबा किती शांत होते. नाथबाबा रोज गंगा मैयावरती स्नानाला जायचे. आपण सुद्धा ही जुनी मंडळी पूर्वीच्या कालावधीमध्ये गंगेवरती स्नान करायचे. काही मंडळी गंगेवर शक्य नसेल नदीवर करायचे, नदीवर शक्य नसेल विहिरीवर करायचे. आपण सुद्धा रोज गंगेवरती स्नान केलं पाहिजे. नाही रोज गंगेवर जमलं ना माता माऊल्या, 4 दिवसातून एकदा करा गंगेवर स्नान करा. नाही 4 दिवसातून जमलं तर चालेल 8 दिवसातून एकदा गंगेवर स्नान करा. नाही 8 दिवसातून एकदा जमलं तर चालेल 15 दिवसातून एकदा गंगेवर स्नान करा. नाही 15 दिवसातून जमलं तर चालेल महिन्यातून एकदा गंगेवर स्नान करा. नाही महिन्यातून जमलं तर चालेल 6 महिन्यातून एकदा गंगेवर स्नान करा. एखाद्याला 6 महिन्यातून एकदा गंगेवर स्नान करणं शक्य नाही, वर्षातून एकदा गंगेवर स्नान करा. आणि एखाद्याला वर्षातून एकदाही गंगेवर स्नान करणं शक्य नसेल तरी चालेल, पण घरी काय रोज आंघोळी करा बुवा, नाही का. नाही तर काही काही सकाळी उठल्या उठल्या चुनीची पुडी कुठे आहे, तो अख्ख्या गावाला चुना लावला ना, आता काल तुला चुना लागतो, नाही का. अवघड झालं महाराज. नाथबाबा रोज गंगा मैयावरती स्नानाला जायचे. आणि नाथबाबा शांती ब्रह्म असल्यामुळं लोकांनी विचार केला, अरे याची शांतीमध्ये मोठी क्रांती झाली, मग नाथांना राग येईल असं आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचं. मग काय करायचं? एका यवनाला त्या ठिकाणी सांगितलं, नाथबाबा ज्या मार्गाने स्नान करून येतात त्या मार्गामध्ये नाथबाबा येत असले का त्या आंघोळ करून आल्यानंतर विडा खायचा आणि त्यांच्या अंगावर थुकायचं. मला सांगा, आपण आंघोळ पांघोळ करून आलो आणि एखादा आपल्या अंगावर थुकलं, आपण त्याला जिथं सोडू का, उचलू चापटायला बसलो, हा असं चापटायला बसलो, मन का मोडच होतं, काही सोडायचं नाही महाराज, नाही का. पण नाथबाबा इतके शांत, स्नान करून आले आणि एक व्यक्ती नाथबाबावरती थुंकला, तो यवन. नाथबाबा परत स्नान करण्याकरता त्या ठिकाणी जाता, परत आला, परत त्यानं विडा परत थुकलं महाराज. परत तिसऱ्यांदा नाथबाबा असं 108 वेळाला नाथांनी स्नान केलं आणि 108 वेळाला त्या ठिकाणी तो नाथांवरती थुंकला. आता त्यालाच भीती वाटायला लागली. तो नाथबाबाला म्हणतो, माफ करा, मला काही कुटाळखोर लोकांनी सांगितल्यामुळं मी तुमच्यावरती थुंकलो, पण मला शाप देऊ नका. नाथबाबा त्याला शाप देत नाही, उलट यवन ओगावरी थुंकला
बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज म्हणता यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. त्याला शाप नाही दिला, उलट प्रसाद देऊन मुक्त केला. एवढे नाथबाबा शांत. अजून नाथबाबा किती शांत. तसे तर नाथबाबा श्रीमंत सुद्धा इतके. किती श्रीमंत. नाथबाबाच्या घरी रोज देवाला नैवेद्य असायचं. महाराज रोज आपल्या घरी राहतो रोज नैवेद्य. काही काही जर म्हणला देवाला नैवेद्य ठेवला ती म्हणते बाया महाराज आमचा नैवेद्य ना सणावारालाच राहतो. का बरं एरवी तू सणावाराला जेवत जाय ना. भगवान परमात्म्याला रोज नैवेद्य दाखवलं पाहिजे. ज्याच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं नैवेद्य दाखवल्या जात नाही ना त्यानं आपल्या जीवनामध्ये इथून पुढं रोज भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय भोजन करायचं नाही. महाराज बरं नाथबाबाच्या घरी नैवेद्य काही साधा राहत नव्हता. मग रोज मांड्याचा नैवेद्य. महाराज आता मांडा वेगळा आणि पुरणपोळी वेगळी राहते. बघा पुरणपोळी लाटावं लागते, मांडा लाटावं नाही लागत. मांडा हातावर तयार करावा लागतो. मांड्याचं गणित लय अवघड आहे. महाराज हे भल्या भल्यांना कळलं नाही. आमचे गुरुवारी मौली चेअरमन साहेब आम्हाला विनोदानं सांगायचे कृष्ण बाबा एकदा काय झालं माहितीये का. त्या ठिकाणी एक मनुष्य होता आणि त्या ठिकाणी त्याला एक मित्र होता. तो मनुष्य त्या ठिकाणी मृत्यू पावला. पण त्याचे अंतविधी वगैरे त्याला काही कर्मधर्म संयोगानं दुसऱ्या मित्राला काही जाता आलं नाही. मग त्याला बरंच त्याचं वर्ष श्राद्ध वगैरे त्या ठिकाणी होऊन गेल्यानंतर या दुसऱ्या मित्राला असं वाटलं आपण तो जरी नसेल पण त्याच्या पत्नीकडे गेलं पाहिजे, तिचं दुःख हलकं करण्याकरता. मग एकटं जायचं तर जोडीन जाऊ म्हणले. हे दोघं जण त्या ठिकाणी गेले नवरा बायको. आता गेल्यानंतर तिनं विचार केला यांना जाऊन बरेच दिवस झाले म्हटले. मग आता आपण एक काम करू म्हटले. काय करू. यांचे मित्र येणार आहे मग आपण त्यांच्याकरता मांड्याचं भोजन करू. तिनं गोड मांडे तयार केले. हे मांडे तयार केल्यानंतर हे तिथं गेले भोजनाला बसले आणि त्यानं मांडे पाहिल्यानंतर हा लगेच त्याच्या बायकोला शिकून घे बर का आपल्याला करायला. ती म्हणली मी काय येडी दिसली का. म्हणले तू येडी नाही तो मला येडी केलं म्हणले नाही का. म्हणले बरोबर शिकून घ्या. म्हणले काळजीच करू नका तुला जमतील मी सगळं शिकले. आईबापानं काय मला काही शिकवलं नाही का. म्हणले तुला वायली काढायला शिकवलं ना तो आईबापानं नाही का. मला सगळं येतं म्हणे. मग आता घरी गेल्यानंतर मांडी तयार करायची. नक्कीच ही घरी आली महाराज. आता तिच्याकडून सगळी रेसिपी तयार करून घेतली. पुरण कसं तयार करायचं, पीठ कसं मळायचं सगळं शिकून आली. एक दिवस 2-4 दिवस गेले आणि हा म्हटला का ग तू मांडे करते का. म्हणले नक्कीच करेल. त्यावेळेला यानं डाळ गुळ काय लागेल ते साहित्य आणून दिलं. आता यानं काही पहिल्यांदा काय आसपेस टाइम बिम पावा का नाही. पहिल्या वेळा एकटा खाय ना येणं 7-8 मित्र बोलून घेतले का आमच्या सौभाग्यवती म्हणले मांडे करणारे. तुमची काही चूक नाही मीच पाणी सांगितलं होतं तुम्हाला घ्या नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं त्यावेळेला त्या ठिकाणी झालं असं महाराज. त्या ठिकाणी यानं सगळे मित्र त्या ठिकाणी बोलून घेतले आणि मित्र बोलवल्यानंतर झालं असं ही मांडे बनवायला बसली. हिला पुरण कसं तयार करायचं ही शिकलेली, पीठ कसं मळायचं हे शिकलेली. पण नेमकं पुरणात पीठ घालायचं का पिठात पुरण घालायचं तेच माहित नाही राव. मग हिचा दणका सुरू झाला. पुरण घ्यायचं पीठ घ्यायचं पुरणात घालायचं लाटायला बिलगायचं. आता का सप्ताह वस्तू लाटली तरी मांडे तयार होतील का. तो मला का ग तू तर म्हणली होती मला मांडे जमात्या मग काहून जमाना. ती म्हणली तुम्हाला काही कळतं का. म्हणले काय तू आपण शिशा घरी मांडे खायला गेलो तिला पांढरी साडी घातली होती. आता तिचा मेल था नवरा नाही का. म्हणजे मग मला पांढरी साडी आणून द्या. हा लगेच गेला जवळच्या बाजारामध्ये पांढरी साडी त्या ठिकाणी आणून दिली. परत तिचा दणका चालू. पीठ घ्यायचं पुरणात घालायचं लाटायचं. तुम्हाला का ग अजून काहून जमाना. म्हणले तुम्हाला काय आकली तपासे का. म्हणले मांडा तुला जमाना मा अक्कल काहून काढून राहिली. म्हणले तिच्या हातात बांगड्या होत्या का. आता पूर्वीच्या काळात माता माऊलीचा नवरा जरा अगोदर गेला तर त्या माता माऊल्या हातात बांगड्या ठेवत नव्हत्या. आणा दगडून फोडल्या बांगड्या. परत तिचा दणका चालू. पीठ घ्यायचं पुरणात घालायचं लाटायचं. तरी काय मांडा जमायला तयार नाही. तेवढं म्हणले का ग तुला पांढरी साडी आणून दिली हातात काही नाही आता काय. म्हणजे तिच्या कपाळाला काय होतं का. पुस म्हणले पुस मा नावचं कुकू पुस टाक म्हणले तू पुसलं महारा. बरं आता एवढे परत तिचा दणका चालू. पीठ घ्यायचं पुरणात घालायचं आणि लाटायचं. ते काही शेषमेन बसाना. म्हणले आता महानावचं कुंकू पुसलं. तो पांढरी साडी घातली महानावच्या बांगड्या फोडल्या अजून काहून जमाना. म्हणले तुम्हाला काही कळतं का. म्हणले काय पूर्वीच्या काळात माता मौलीचा नवरा जरा अगोदर गेला तर डोक्यावर त्या केस ठेवत नव्हत्या. म्हणले तिच्या डोक्यावर केस होते का. म्हणले मग आणा नाही दादा काढा केस. आणले नाही बाबा केली काय चम्मान राव. परत हिचा दणका चालू. पीठ घ्यायचं पुरणात घालायचं. मला सांगा किती केलं तर काही जमणार आहे का. बघा मांडा करताना त्याला लाटावं लागत नाही. असं पुरण घ्यायचं पिठामध्ये घालायचं
आणि असा असा हाताने मोठा मोठा असा त्या ठिकाणी तयार करायचा, मग खापरावरती टाकायचा. काय काय मशीन मी याला का कीर्तन नसले मांड्याच्या ऑर्डरी घेतो का काय काय नाही का. पण खऱ्या अर्थानं नाथ बाबाच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य, फक्त भगवान परमात्म्याला नाही. मग नाथ बाबाच्या घरी कीर्तन असायचं आणि जे कीर्तन ऐकायला येतील का त्यांना सुद्धा मांडा भोजन आणि गुळाची भेली त्या ठिकाणी दिल्या जायची. म्हणजे पूर्वीच्या काळात श्रोते कीर्तन आले का त्यांना गुळ द्यायचे महाराज. आता कीर्तन करायला काहीतरी द्यावं लागत. म्हणजे पूर्वी दिवस किती चांगले होते बघा नाही का. एक दिवस भोजना करता पंक्ती बसल्या आणि त्या वेळेला काही कोटाळखोर लोकांनी सांगितलं, म्हटले बघा नाथबाबाला बराच प्रयत्न करून राग येत नाही ना, मग राग आणण्याकरता काहीतरी करायचं. म्हणले काय करायचं. मग नाथबाबाची पत्नी गिरीजा माता ज्या वेळेला भोजन वाढत असेल ना, म्हणले भोजन वाढता वाढता एका कुटळखोराला सांगितलं, गिरीजा माता अशा वाकलेल्या असल्या भोजन वाढण्याकरता पाठीमागून जायचं, त्यांच्या कमरेवरती जाऊन बसायचं. मग आपल्या बायकोच्या कमरेवर बसल्यानंतर नाथबाबाला राग येईल. त्यानं ठरल्याप्रमाणे गिरीजा माता भोजन वाढायला लागलं, हा कमरेवर जाऊन बसला. आता मला सांगा, आपल्या डोळ्या देखत आपल्या बायकोच्या कमरेवर कोण बसल्या आपण उचलू आपटलं नसतं का महाराज. पण नाथबाबाला तरी सुद्धा राग नाही. नाथबाबानं उलट म्हणावं, हे गिरिजे, म्हणले काय म्हणताय धनी. म्हणजे काही नाही, तुझ्या पाठीवर आपलं लेकरू बसलेलं आहे, त्याला जरा सांभाळ. म्हणले मी का आताची गिरिजा आहे का, व्हॉट्सअप पाहते पाप्या तुमच्या सांभाळायला देते, मला पोरं सांभाळायचं चांगलंच माहिती आहे. मग एक लेकरू सांभाळल्यानंतर मी जर त्या ठिकाणी माझं लेकरू सांभाळत असेल तसं हे माझं लेकरू आहे. हरिपंडित जसा माझा मुलगा आहे तसं हे सुद्धा माझंच लेकरू आहे. आता लेकरू म्हणल्यानंतर त्याला कसं वाटलं असेल विचार करा नाही का. तरी सुद्धा नाथबाबाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी राग येत नाही. म्हणून नाथबाबा शांत आहे, नाथबाबा श्रीमंत आहे आणि नाथबाबा संत आहे. अशा नाथबाबानं त्या ठिकाणी भावार्थ रामायण लिहावं, भागवतासारखा पवित्र ग्रंथ लिहिला, बरंच कार्य आपल्या जीवनामध्ये केलं. आणि नाथबाबा विचार करता का आपल्या जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी देह ठेवला पाहिजे. मग काय झालं माहितीये का, आता येणं जाणं साधूचं त्यांच्या हातामध्ये कसं असतं बघा. खऱ्या अर्थानं षष्टीचा दिवस आला आणि नाथबाबानं काय केलं माहितीये का, आता आपल्याला देह ठेवायचा. म्हणून नाथबाबानं त्या ठिकाणी देह ठेवला. आता देह ठेवल्यानंतर नाथबाबाचा कुजबूज चालू झाली. म्हणले का रे, जोपर्यंत जिवंत होता तेव्हा आपल्याशी कधी चांगलं बोलला नाही, आपल्याला कधी ये म्हणला, आपल्याला कधी खाय म्हणला, गरीबाला दान केलं पण आपल्याला बोलवलं नाही. पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही, हे नाथबाबानं त्यांच्या मनातलं जाणलं आणि नाथबाबा उठूनच बसले. नाथबाबा म्हणले खाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो बघा, समजा तुम्ही एखाद्याच्या अंत्यविधीमध्ये चालले, त्याला खांद्यावर घेऊन चालले आणि तुम्ही त्याच्याविषयी काही वाईट बोलले आणि हे त्याला कळलं आणि तुमच्या खांद्यावर ते उठून बसलं आणि ते म्हणलं ठॉ खाली. मला सांगा तुम्ही तिथे थांबशाल का. या बाकीच्या खाली ठेवलं चिंग 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 गरगाटलं मार. म्हणजे कोच काय उठून बसलं. नाथबाबांनी त्यांच्या मनामधलं जाणलं. नाथबाबा म्हणले मी या षष्टीला नाही, मी पुढच्या षष्टीला जातो. परत दुसरी षष्टी आली, नाथबाबानं परत त्या ठिकाणी देह ठेवला आणि परत देह ठेवल्यानंतर परत हरिपंडित जातात, चला हो माझ्या बापाला खांदा देण्याकरता. म्हणले नको नको. म्हणले काहून. आम्ही खांदा द्यायला लोक तो बाप उठूनच बसतो. म्हणले असं कुठं राहतं. म्हणले आम्ही 8 दिवस झोप नाही, म्हणले आम्हाला झोप येत नव्हती. म्हणले आता मला सांगा ना महाराज, हे मेलेलं उठून बसले आपल्याला झोप येईल का, खरं सांगा तुम्ही. बघा माता माऊली, आपण एखाद्या व्यक्ती जर आपल्यातलं गेलं, पुरुष मंडळ बाजूला असतं पण त्याला आंघोळ घालताना वगैरे माता माऊल्या जवळ असते, बरोबर आहे का नाही. मग आपला रडायचा दणका चालू राहतो, उठा ना बाया, मला एकदा ताईडी म्हणून आवाज द्या ना बाया. मग तर म्हणशील जवळ जिवंत होतं तवर कधी पाणी दिलं ना, आता ताईडी म्हणून आवाज द्या, उठा ना, माक डोळे उघडून पाहा बाया, मला ताईडी म्हणून आवाज द्या ना बाया. मला सांगा, आपण रडायचा दणका चालू आहे आणि समजा तुमच्या मनातलं प्रेम त्या मेलेल्या माणसाला कळलं, बुवा आपली तायडी लईच रडू राहिली, तू म्हणते डोळे उघडून पाहा मला तायडी म्हणून आवाज द्या, आणि तुम्ही रडता रडता तुमचं प्रेम त्याला कळाल्यामुळं त्यानं डोळे उघडले आणि ते म्हणलं तायडे इकडे. मला सांगा तुम्ही तिथे थांबशाल का, चिंगाट गरगाटशाल, सगळं पामतेच प्रेम आहे महाराज नाही का. झालं असं महाराज. ते म्हणले भाऊ 8 दिवस झोप होती, नको म्हणले. म्हणजे एक काम करा ना, त्यांना वाट लावण्यापर्यंत तुम्ही त्यांच्याविषयी काही बोलू नका ना. त्यांनी सगळ्यांनी ठरवून ठेवलंय याला वाट लावण्यापर्यंत काही बोलायचं नाही. नाथबाबानं देह ठेवला आणि हे सगळे जण परत नाथबाबाला घेऊन त्या ठिकाणी चालले.
आणि पूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्या मुलीचं जर नवीन लग्न झालं असेल तर तिची आजी काय करायची माहिती आहे का, 20पर्यंत गावच्या वाटा लावण्याकरता जायची. म्हणून त्या ठिकाणी काय झालं माहिती आहे का, एक आजी तिची नात पहिल्यांदा नांदायला जाणार म्हणून वाटा लावल 20पर्यंत आली आणि इकडून नाथबाबाची अंत्ययात्रा चालली. ती म्हातारी म्हणली, बाया याला का दुसरा दिवस दिसत नव्हता का बाया, याला का आजच जायला सुचलं का. म्हणले मा खाशी कुशीशी नाथ पहिल्या त्या नांदायला चालली आणि या बाबाला आजचाच दिवस सुचला का. नाथबाबा उठून बसले. नाथबाबा म्हणले ठो खाली मला. ते त्यांचे खांदे करी कुजबूज करायला लागले. अरे तू काय म्हणला का. म्हणले मी काहीच म्हणलो नाही भो. म्हणले तू काय म्हणला का. म्हणले मी काहीच म्हणलो. मग ते उठून काऊन बसणं. म्हणले नाथबाबा म्हणले मी या षष्टीला मी पुढच्या षष्टीला जाईल. नाथबाबा त्या आजीकडे गेले. आजी मी या षष्टीला नाही बाई, मी पुढच्या षष्टीला जातो, तुझे नाथ पाठव म्हणले नांदायला. आता परत तिसऱ्यांदा नाथबाबा म्हणता आपण देह ठेवला पाहिजे, पण आता कोणी आपल्याला वाटा लावण्याकरता येणार नाही. मग नाथबाबानं गळ्यामध्ये विणा घालावा, हातामध्ये शिपळ्या घ्याव्या आणि गोदावरी मध्ये भगवान परमात्म्याचं भजन करत करत भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. महाराजांनी त्या ठिकाणी संजीवन समाधी अर्थात जल समाधी आपल्या जीवनामध्ये घेतली. काळावर विजय प्राप्त केला. कशाच्या बळावरती तर महाराज म्हणतात देवाच्या बळावरती, देवाच्या नावाच्या बळावरती आपल्या जीवनामध्ये या सगळ्या यातना चुकवल्या. मग आपल्याला सुद्धा गर्भवासाच्या यातना चुकवायची असेल तर देवाचं भजन करा. का हो महाराज आम्हाला भजन करायला सांगतात, तुम्ही भजन केलं का. महाराज म्हणता मी माझ्या वाचेला कामच लावलं. काय घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. विठोबाचे घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे, 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 गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे. या वाचन अखंड भगवान परमात्म्याचं भजन केलं. तसं आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपण सुद्धा या मुखानं देवाचं भजन
केलं पाहिजे. एखाद्या वेळेला साऊंडवाल्याला यायला टाईम आहे बुवा, गायकवादकाला यायला टाईम आहे बुवा, कीर्तनकाराला यायला टाईम आहे. मग इकडे रिकामे गप्पा हाणल्यापेक्षा रामकृष्णारी म्हणा, एकीन पुढं म्हणा, एकी बाकीच्या पाठीमागं म्हणा. पण या मंडपात आल्यानंतर रामकृष्णारी नाही. मग जे वरले आळे पोहून चालू करायचे आता खाली आळेपर्यंत काय किती म्हणते बाया मी आला महाराज अजून आहे ना, मी आला अवघड राहत महाराज. पण बघा आपल्या जीवनामध्ये पवित्र मुखानं भगवान परमात्म्याचं भजन करा, कारण फार दुर्लभ नरदी हा तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. महाराज म्हणता नरदी हा दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. एक साथ महिला मंडळ पुरुष मंडळ वरती हात करा. 2 मिनिटं टाळी टाळी तिकडे पाठीमागं बसलेले क्या बात आहे वानना शिखर हो शे हो. एकदा साऊंड करता आमच्या कृष्णा बाबांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे जे हो. नरदी हा दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दयामध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव 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 म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. फार म्हणता फार दुर्लभ नरदेह तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून या नरदेहानं भगवान परमात्म्याचं चिंतन करा, कारण औट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. लेकर तूने क्या किया काया पिया सुख से सोया नहाग जमाना खोया. आपल्या जीवनामध्ये पावन पवित्र नरदेह जर प्राप्त झाला, ज्याला वाटत असेल यमाच्या तावडीमधून आपल्या जीवनामध्ये सुटका व्हावी, त्यानं भगवान परमात्म्याची शरणागती करा. महाराज म्हणता जर देवाचं नामचिंतन केलं, देवाची शरणागती जर केली तर त्याचा फायदा काय. अभंगाचं पहिलं चरण नाम साराचे हे सार. 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 शरणागत यम किंकर. शरणागत यम किंकर. शरणागत यम किंकर. शरणागत यम किंकर. उत्तम देव उत्तम 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 उत्तम. नाम सारा जय सारा शरणागत यम किंकर. उत्तम 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 उत्तम. गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरीने साऊंड करता जोरदार टाळी वाजवा. महाराज म्हणता नाम साराचे हे सार शरणागता यम किंकर. सारात सार जर काय असेल तर भगवान परमात्म्याचं नाव. म्हणून आपल्या जीवनामध्ये या मुखानं गोड भगवान परमात्म्याचं चिंतन करा. जर देवाचं भजन केलं तर परिणाम काय.
शरणागता यमकिंकर यमाच्या तावडीमधून सुटका होईल. मग ती सुटका व्हावी या करताना चराचरात देवाला बघा आणि आपल्या जीवनामध्ये आपलं भलं व्हावं या करता चराचरात देवाला बघून आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करून आपला उद्धार करा. आमच्या साधू संतांनी बघा पशु आपल्याला माणसात देव दिसत नाही, साधू संतांनी पशु पक्षात देवाला पाहिलं. बाबा मला वाटतं खऱ्या अर्थानं नाथबाबांचं चरित्र आपण पाहिलं. नाथबाबानं कोणामध्ये देवाला पाहिलं? गाढवात. बरोबर का ना? आपण गाढवात देव दिसतो, आपल्याला माणसात गाढव दिसतं. मग काही काही लोक म्हणते महाराज हे ना आमचा पप्याच बाप ना गाढवात त्याच्यात बदलच नाही. अरे बापरे, तू का बाई आहे का काय आहे? अशा बाया पाहिलं मला असं वाटतं धरम बिगर पारेशाना धडात सोडून द्यावा, नाही का? आवड राहतं मारा. बघा पण नाथबाबानं गाढवात देवाला पाहिलं. याच्या पुढे जाऊन नामदेव महाराजांनी कुत्र्यात देवाला पाहिलं. बरोबर आहे का ना? कुत्र्यात काय झालं माहिती आहे का? एकदा नामदेव महाराजांचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, भोजना करता बसायचं, तेवढ्यात एक कुत्रा आलं आणि त्या टोपल्यामधून रोटी म्हणा भाकरी म्हणा घेऊन त्या ठिकाणी पळायला लागलो. कुत्र पुढं पळत नामदेव महाराज पाठीमागं, कुत्र पुढं नामदेव महाराज पाठीमागं. कुत्र म्हणलं मा माग काऊन लावले बुवा? नामदेव महाराज म्हणायचे ए बाबा थांब 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 थांब. म्हणले काय झालं? म्हणले अरे देवा ती रोटी कडक आहे, ती भाकरी कडक आहे, तुझं मुख कोमल आहे, या कोमल मुखानं जर कडक भाकरी खाली तर तुझ्या मुखाला टोचेल, म्हणून मी तुपाची वाटी घेऊन येतोय, तूप लावून ती भाकर खाय, म्हणजे तुझ्या जीवनामध्ये तुझं मुख कोमल आहे, तूप लावल्यानंतर भाकरही कोमल होईल आणि तुला काही वाटणार नाही. मला सांगा, तुम्हाला मी प्रश्न विचारतो आज जेव, समजा तुमचा स्वयंपाक झाला आणि तुमच्या टोपल्यातून एखादं कुत्रं भाकर घेऊन चाललं, तुम्ही तुपाची वाटीच घेऊन पाहिजे ना मागं, थांब भाऊ तुला याची कडक लागल भाऊ, मग तूप खाय भाऊ, असं म्हणजे दगड घेऊनच त्याच्या मागं लागायला बसली. दगड नाही काही काही चुलीतलं लाकूडच घ्यायला बसली. याला याला काय काय नाही म्हणशील, नाही का? पण बघा हा बदल आहे त्यांच्यामध्ये, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये. त्यांनी कुत्र्यामध्ये देवाला पाहिलं, नाथबाबानं गाढवात, नामदेव महाराजांनी कुत्र्यात, हे तो सोडा महाराज तुकोबारानं भूतात देवाला पाहिलं. एक दिवसाचा प्रसंग, जगद्गुरु श्री तुकोबाराच्या कीर्तनाला प्रारंभ झाला. बरं नाना, तुकोबाराच्या कीर्तनाला मर्यादा नव्हती, आपल्याकडे मर्यादा आहे. प्रवचन म्हणलं 1 तास, कीर्तन म्हणलं 2 तास. तुकोबाराचं कीर्तन 12-12, 24-24 तास कीर्तन चालायचं. 2-2 तास तर रामकृष्ण हरी भजनच चालायचं. आता आम्ही 2-2 तास रामकृष्ण हरी भजन म्हणायला लागलो, 9ला आलो ना 11पर्यंत रामकृष्ण हरी म्हणायला लागलो. थांबशाल तुम्ही इड शेजारशी ठके काय बाबाला काही पुढचं आठवण काय चाल गई म्हणशील, नाही का? पण बघा 2-2 तास तुकोबारायचं भजन ऐका वाटायचं. तुकोबारायचं भजन आहे, गोड भजन करायचे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान परमात्म्याचा भजनाला प्रारंभ झाला. बरं तुकोबाराच्या कीर्तनाला एवढा समाज, एवढे टाळकरी. तुकोबाराच्या कीर्तनाला 14 टाळकरी असायचे महाराज. कीर्तन लय रंगलं महाराज. आता तुकोबाराच्या कीर्तनाला मर्यादाच नाही, 14-14, 15-15, 24-24 तास कीर्तन चालायचं.
आता मी तुकोबारायाचा चालू ये असल्यामुळं कधी कीर्तन संपल काही सांगता येत. कदाचित आज 9ला सुरू झालं, उद्या 9 वाजतोय कीर्तन चालायला बसलं. काही ठके याचं मेले चालते कीर्तन आपण इकडे डुकला घे नाही का. पण बघा तुकोबारायाच्या कीर्तनाला त्या ठिकाणी प्रारंभ झाला आणि टाळ करायला लागली तहान. बरं आता आपले योग लय चांगले महाराज. इड कीर्तन करायला गायक वादकाला तहान लागली तर पाण्याची बाटली 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 कशाची पाण्याची नाही का. परत घशाला त्रास होऊ नये म्हणून गुळ गुळ मी जरा आजारी नाही का. बघा हे सगळं पूर्वी असं नव्हतं. मग ते म्हणले महाराज आम्हाला तहान लागली. महाराज म्हटले बघा जवळ एक विहीर आहे तिथं जाऊन पाणी प्या. हे टाळकरी गेले पण ज्या विहिरीवरती पाणी पिण्याकरता गेले का त्या विहिरीमध्ये एक ब्रह्म राक्षस भूताचा वेश धारण करून बसेल. हे पाणी प्यायला पार तानेले होऊन गेले महाराज, पाव कोडे नडे होऊन गेले. पण तिडे गेले आणि तो ब्रह्म राक्षस भूताच्या वेशामध्ये बसलेला पाहिलं. आता मला सांगा भूताला पाहिले कोणाला पाणी प्यावं वाटेल बरं नाही का. ते तर तसे चिंग गाठ पळत आले दमी भरलेले. तुकोबारा म्हणता बाबा पाणी पेले. म्हणले नाही महाराज. म्हणले का बरं. म्हणले त्या एरीवर म्हणले अरे झालं काय. म्हणले त्या एरीवर अरे म्हणले झालं का. म्हणले अरे काय झालं काय महाराज तुझं तिथं भूत भूत. त्यांना भूत सुद्धा म्हणता येणार. काही काही लोक चाटा हाणायला लागले नाही येड्यावानी आणि त्या काही काही जुने म्हातारे आम्हाला म्हणतात चेअरमन साहेब आम्ही ना जुने भूताई संग लढाई खेळ तू येडाय का काय बुवा नाही का. असे काही काही माणसं पाहिले होते मला एकट्यालाच रडावं वाटत मारे एकट्याला. पण उग लोक नाव ठेवू नये म्हणले हो म्हणून मी कीर्तन संपली एकटाच गाडीत रडतो एकटाच खरंच रडतो महाराज नाही का. म्हणून मा डोळे पुसायला मी कृष्ण महाराज आज संघ घेऊन आलो. ते मला म्हणते नका रडू महाराज पण मला डालटाचा रडूच येतं राव नाही का. काही काही माणसं लय चाट आहे त्या पण ओरिजिनल भूत पाहिले थांबल तिथं. आता काही काही लोक आम्हाला सांगत महाराज तुम्ही ना आज रात्री घरी जाऊ नका का. नेमकं तिथं गेले का त्या जागेवरती तुम्हाला तुमचा टाइम आणि त्या तिथं जायला जेवढा वेळ लागेल ना त्या टायमिंग मध्ये तिथं भूत निघत असतं. मग मी लय कॉन्फिडन्स सांगतो भूत मी अजिबात भूताला घाबरत नाही. का बरं आम्ही जसे सेवक आहे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे आम्ही भूताला अजिबात घाबरते नाही. काही काही लोकांना वाटत हा का कोणालाच घाबरत नाही काय नाही. मी लय ओव्हर कॉन्फिडन्स नाही बोलायला मारा. पण हे कवर तुमच्या जवळ आहे तवर आज काही सांगत जाऊ नका राव. एकदा ती जागा आली की मी टावरला मग तू गाडी तगड. ते म्हणे अहो पुढं मोटरसायकल धडकून दे पण तगड भाऊ. ते म्हणे अहो गर्दी पुढं काय बिर्य का नको चोरात जाऊ दे कारण इकडं भूत आहे. मग गाडीत बसून चालवतो अवघड असतं महाराज नाही का. आता ते भूत पाहिलं आणि ती पळत आली. महाराज तिथं भूत आहे. तुकोबारा म्हणता बाबा कसलं आलं भूत आणि कसलं आलं काय. या जगतामध्ये भूत नाहीच आहे ते भूत राम असेल. म्हणले तुम्ही आमच्या संग चाला तिथं पा भूत आहे का भूत राम आहे नाही का. तुकोबारा म्हटले चला. तुकोबारा तिथं आले. आता होत भूतच पण तुकोबारा त्याला म्हणता बाबा तुझा नरसिंह अवतार पाहिला तुझा वराह अवतार पाहिला पण हा भूताचा अवतार हा माझ्या भक्तांना भीतीदायक आहे. एक काम कर देवा हे भूतरामा तू भूताचा वेश टाकून दे आणि भूत रामाचं स्वरूप धारण कर. भूताचा वेश टाकून दे भूत रामाचं स्वरूप धारण कर म्हटल्यानंतर होत भूतच पण भूत राम म्हटल्यामुळं भूताला सुद्धा तुकोबाराय करता राम व्हावं लागलं. ही ताकद आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणजे साधू संतांनी खऱ्या अर्थानं भूतामध्ये सुद्धा कोणाला पाहिलं देवाला पाहिलं. आपण भूतात सोडा माणसात देव दिसाना आपल्याला नाही का. पण माझा भगवान परमात्मा सर्वत्र आहे आणि अशा असणाऱ्या सर्वत्र भगवान परमात्म्याचं चिंतन आपल्या जीवनामध्ये करा कारण तोच तुमचं माझं दुःख हरण करणार आहे. महाराज म्हणता दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं. दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं. दुनिया के सताए लोग यहाँ दुनिया के सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं. दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं. तो
तो भगवान परमात्मा तुमचं माझं दुःख हरण करणार आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं चिंतन आपल्या जीवनामध्ये करा. कारण देवानं भजना करताना हृदय दिला आणि जर त्याचं भजन नाही केलं तर वरती गेल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारणार आहे, काय क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया पाना था उसको तो खो दिया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया पाना था उसको तो खो दिया अमृत छोड़ा पीता है शराब भगवान के नाम से मोह बोलिया भगवान नाम से जो लोया भगवान के नाम से मोह बोलिया भगवान नाम से मोह बोलिया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया काय केलं तुला भजना करताना हृदय दिला ना मग पवित्र भगवान परमात्म्याचं चिंतन करा. महाराज म्हणतात ते कारण उत्तमात उत्तम या जगतामध्ये पुरुषोत्तमाचं नाव आहे. उत्तमा उत्तम वाशे बोला पुरुषोत्तम मशा पुरुषोत्तमाचं नामचिंतन केल्याचा परिणाम शरणागता यमकिंकर महाराज ज्यानं देवाच्या नावाची शरणागती केली उद्धार झाला. काही उदाहरण महाराज म्हणता नाम जपता चंद्रमोळी नामे तरला वाल्या कोळ्याचा उद्धार झाला. तसं तर महाराज म्हणतात तुका म्हणी वरणू काय तारक विठोबाचे पाय देवाचे पाय सुद्धा आपल्याला तारणारे पण उत्तमात उत्तम पुरुषोत्तमाचं भजन आहे. मग एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात बघा ज्याला हात असेल त्याला हातानं भजन करायचं आणि मुखानं टाळी वाजवायची. बरोबर आहे. काय करायचं हा तेच म्हणजे जागे तुम्ही नाही का हातानं टाळी आणि मुखानं भजन विठोबा रखुमा टाळी वाजवायची हो.
घुमाए घोबार घुमाए ये घोबार घुमाए 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 घोबार घुमाए. पवित्र जीवन जगा. आपल्या जीवनामध्ये आपली संस्कृती जोपासणं काळाची गरज आहे. आपला सनातन धर्म फार पवित्र धर्म आहे. आपल्या जीवनामध्ये काही काही माणसं जर पाहिले बाबा तर 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 1 जानेवारीला नाही. आपल्या सनातन धर्माचं, आमच्या हिंदू धर्माचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला आहे. म्हणून येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी गोड गुढ्या उभारा, सडा समर्शन आपल्या अंगणामध्ये त्या ठिकाणी करा, रांगोळी काढा, पुरणपोळीचा नैवेद्य करून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्या. कारण आमच्या हिंदू धर्माचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला आहे. आपला धर्म फार पवित्र धर्म आहे. हे इंग्रजांचं 1 वर्ष 1 जानेवारीला महाराज आपलं नाही. म्हणून पवित्र जीवन आपल्या जीवनामध्ये जगा. आपली संस्कृती फार पवित्र आहे. ही महाराष्ट्राची माती किती पवित्र आहे. याच मातीमध्ये माझे ज्ञानोबा तुकोबाराय झाले. याच मातीमध्ये रामप्रभूंसारख्या देवाचं, कृष्ण परमात्म्यासारखं देवाचं प्रागट्य झालं. आणि याच मातीमध्ये नाथांचं प्रागट्य. मला वाटतं खऱ्या अर्थानं काल रंगपंचमी. नाथ म्हणजे सामान्य समजू नका. नाथांचं ज्ञान फक्त आपल्या प्रांतामध्ये नाही तर बंगाल प्रांतामध्ये सुद्धा नाथांचं ज्ञान. म्हणून म्हणताना दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा आहे लईच निराळी, त्यांची भाषा आहे लईच निराळी. बंगाली बंगालीन बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगालीन बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा लईच निराळी, त्यांची भाषा लईच निराळी. बंगाली बंगालीन बाबा बोलतो बंगाली, बंगालीन बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. अशी बैठकण्यारी बसलाय बारी लईच ताटात, अशी बैठकण्यारी बसलाय बारी लईच ताटात. देवा बडीचा कानिपणात, देवा बडीचा कानिपणात, देव बडीचा बडीचा कानिपणात, बडीचा बडीचा कानिपणात. ललकारी ललकारी हश देऊनी ललकारी, ललकारी ललकारी हश देऊनी ललकारी. बंगाली बंगालीन बाबा लय बंगाली, बंगाली बंगालीन बाबा लय बंगाली. सबसे एक साथ टाळी टाळी. हा महिला मंडळ, पुरुष मंडळ, वाहनाला शिखर क्या बात है. जेहो जेहो एवढा कृष्ण बाबांच्या मृदंगा करता जोरदार टाळी झाली पाहिजे. जेहो जेहो.